नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते झटपट मसालेदार शेंगदाणे बनवते। हे मी घेतलेले आहे 1 पावशेर आपले शेंगदाणे। शेंगदाणे तुम्ही कुठले पण घ्या, थोडेसे जाडसर घ्या आणि असे जरी घेतलं तरी चालतं। आता हे वाटी घेतलेलं आहे, ह्यामध्ये आहे ना 1-1.5 चमचा आपण हे पाणी टाकून घेऊ। हे बघा, कारण आपल्याला ह्यामध्ये मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे थोडंसं मीठ छान पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण। आता आपलं मीठ मिक्स झालेलं आहे। आपण आता मी हे बाउल घेतलेला आहे। आता या बाउल मध्ये आहे ना हे शेंगदाणे टाकते हे, आणि हे मिठाचं जे पाणी आहे ना आपण हे शेंगदाण्याला लावून घेऊ। आपण हे छान मिक्स करून ठेवूया 1-5 मिनिटं, कारण जास्त पाणी नाही टाकायचं, कारण आपले शेंगदाणे थोडेसे असे ओले झाले तरी चालेल। मला मीठ टाकून पाणी लावून 1-5 मिनिटं ठेवून देऊ आपण। आता आपले 5 मिनिटं झालेले, आपले शेंगदाणे छान आता मिठाच्या पाण्यात भिजलेले आहे। आपण त्यामध्ये आहे ना हे 1-2 चमचे आपलं हे बेसन पीठ टाकू। हे बघा, आणि त्यामध्ये हा आपण जो चिवड्यात मसाला टाकतोय ना आपण, तो मसाला टाकते मी 1 चमचा। हे बघा, त्यानंतर थोडंसं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। ही आपली थोडीशी हळद। आता हे आपण छान ह्याला मिक्स करून घेऊ। हे बघा, कारण ह्याला मिठाचं पाणी लावलेलं आहे ना, त्याच्यामुळे आधी छान मिक्स करून घेऊ। लागलं तर थोडंसं पाणी टाकू आपण। मला नाही वाटत त्याच्यात थोडंसं पाणी टाकावं, कारण ह्याच पाण्यामध्ये हे छान मिक्स झालेलं आहे। हे आता आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे, बेसन पीठ। ह्यामध्ये आहे ना मी 1 चमचा रवा टाकते। हे बघा, थोडे कुरकुरीत होतात। तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल किंवा कॉर्नफ्लॉवर टाकली तरी चालतं। मी थोडासा 1 चमचा रवा टाकलाय। बघा, मी आता इथे कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण त्यामध्ये आता हे शेंगदाणे सोडू आपण। एकदम कडक तेल तापलं पाहिजे। कडक तेलामध्ये छान आपण ह्याला तळून घेऊ। आता गॅस थोडासा मीडियम करून ह्याला छान फिरून घेते तेलामध्ये। हे बघा, आता आपले हे किती छान गोल्डन हे बघा तळून झालेले। मी आता ह्याला काढून घेते। बघा, आता आपले शेंगदाणे तळून घेतलेले आहे। त्यामध्ये आहे ना हे थोडंसं आपण जे चिवड्याचा मसाला आहे सांगितले होते ना तुम्हाला मी, तो अर्धा चमचा घेते मी। हे बघा, आणि थोडंसं यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे वरून, थोडं चटपटीत छान लागतं। आता थोडंसं आपण मीठ टाकू यावरती, जास्त नाही टाकायचं कारण आपण टाकलेलेच आहे। थोडंसं टाकू ह्याला आणि छान हे मिक्स करून घेऊ हा मसाला। हे बघा, आणि एकदम कुरकुरीत घरच्या घरी मसालेदार शेंगदाणे खूप छान लागतात चवीला। आपण समजा टाइमपास आपल्याला वेळ जरी असला ना, तरी नक्की तुम्ही झटपट अशा पद्धतीने नक्की बनवून खाऊ शकता तुम्ही। किती छान झालेले हे बघा आपले कुरकुरीत शेंगदाणे। मुलांना डब्याला पण देऊ शकतो, किंवा मुले शाळेतून आल्यावर पण त्यांना आपण खायला बनवून देऊ शकतो। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना, तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।